हां आता चालू केलेले मी माझं घेतो. मित्रांनो नमस्कार, मी मिलिंद जाधव TV10. मित्रांनो तुम्ही बघितलं की महानगरपालिकेचं एक त्याला काय म्हणतात की गुप्तपत्र किंवा त्याला काय म्हणतात तुमचं आतलं असतं पत्र, ते अंतर्गत पत्र एक असतं, गोपनीय पत्र बाहेर आल्यानंतर बरेच लोकांबद्दलच्या शंका आपल्या वाढलेल्या आहेत. पण माझा आजही डॉक्टर विजयकुमार थोरात या व्यक्तिशा खूप भरोसा आहे. आपण आज काही 2 गोष्टी त्यांच्याकडनं क्लिअर करणार आहोत. नागरिकांपेक्षा कमी आणि मी माझ्या स्वतःसाठी मी करणार आहे. तर त्याबद्दल आपण काही प्रश्न विचारणार आहे. सर, तुम्हाला पुन्हा एकदा तुमचं TV10वर स्वागत. पण विशेष करून हे व्यक्तिगत माझं जास्त आहे. तर प्रत्येक नागरिक हा एक अधिकारी असतो किंवा कर्मचारी असतो आणि त्याबरोबर तो नागरिकही असतो आणि त्याबरोबर तो एक माणूस असतो. आज मी माणूस म्हणून जास्त प्रश्न विचारणार आहे. सर विटकरांच्या एवढे पुरावे देऊन, एवढे सगळी माहिती देऊन, एवढे सगळ्यांना एक्सप्लेन करून, आता मी ती नावं सगळी लिस्ट घेत नाही पण मी माझ्या बाईटमध्ये टाकतो आहे. तर त्याच्यावर कारवाई का होत नाही हे आश्चर्य आहे. तुम्हाला आज मी परत का आलो आहे माहिती आहे का, मला आणखीन एक पत्र मला मिळालेलं आहे, तर त्याच्यावर मी बोलणार आहे. एक पत्र असं मिळालं आहे की जे DPC झालं, ज्याच्यावर मी बोललो होतो मागच्या वेळी आणि त्याची तुम्ही कागदपत्र बघितली असतील, जे सुरक्षा अधिकाऱ्याची DPC होतं, त्याच्यात जस्ट एक 2-3 महिने अगोदर आणखीन एक DPC झाली, याच प्रकारची झाली. या व्यक्तीचा त्यामध्ये आहे. फक्त फरक असा आहे की तिथं 33 जागा होत्या. त्या 33 जागेसाठी 42 लोक आले ते अधीक्षकपद. तर मला काय म्हणायचं माहिती आहे का, तुमचंच विभाग एक DPC करतं, त्याच्यामध्ये एकाला समजा बंद पाकिटाचं करतं, आणि ती प्रक्रिया पुढच्या दुसऱ्या DPCला का जात नाही. मी म्हणतो त्या ह्याच्यामध्ये सुद्धा विटकर आहे आणि तो विटकर अपात्र झाला म्हणून त्याचं पाकिट बंद केलेलं आहे. तुम्हाला माहिती आहे का? बघा, सामान्य प्रशासनाचं म्हणतो मी, तुम्ही सामान्य प्रशासनाचे HOD आहात, तर त्याचं पाकिट जे आहे ते बंद करून ठेवलं आहे. पण प्रक्रिया थांबली नाही. 33 जणांचं प्रमोशन झालं सर. तात्पुरतं प्रमोशन होतं, पण तुमचं सर करायचं असेल तर करू सर. तर माझं म्हणणं असं आहे की ती प्रक्रिया पुढे गेली. मला आता म्हणायचं की आता इथे सुद्धा प्रसाद काटकर साहेब होते त्यावेळी, पण जर खुर्ची बदलली तर नियम बदलतात का? तर माझं म्हणणं असं की तुम्ही त्या खुर्चीवर आलात तोपर्यंत ते झालं होतं, त्याला आता 1 वर्ष होत आलेत. तर ती DPC पुढं का जात नाही? त्याला 2 पदं होती, 2 पदासाठी होतं. मी फक्त सुरक्षा अधिकारी म्हणतो, त्यावेळी ॲसिस्टंट सुरक्षा अधिकारी जे सुद्धा होतं ते सुद्धा थांबवलेलं आहे. तर असं का होतं आहे याच्याबद्दल नागरिकांना मला फार शंका आहेत. आणि मला असं वाटलं की एवढे पुरावे दिल्यानंतर अगदी आयुक्तांपासनं ॲडिशनल कमिशनर, ते बदललेले ॲडिशनल कमिशनर, सगळ्यांना मी देत आलेलो आहे. मग मला टाळटाळ करत आहेत आणि ते म्हणजे जाऊ दे, मला काही करा, पण नियम तर बघा ना, नियम तर तिकडंच आहेत. बरं, त्यामध्ये काही पुरावे बदललेले नाही आहेत. पुरावे हे महानगरपालिकेनं मला दिलेले पुरावे आहेत, ते परत मी महानगरपालिकेकडे देतो आहे. तर त्याच्यावर महानगरपालिका काम का करत नाही? आणि विशेष करून तुम्ही सामान्य प्रशासनाचे तुम्ही हेड आहात, तर तुम्ही तुमच्यावर डिसिजन येत होतो. तर त्याचं म्हणजे ते DPCचे त्यावेळचे म्हणजे सामान्य प्रशासनाचे मेंबरसुद्धा असतात, तर मेंबरनंसुद्धा ते थांबवलेलं आहे. तर त्याचा अहवाल बाहेर का येत नाही? त्याच्या 3 महिने अगोदर झालेल्याचा अहवाल बाहेर येतो, ज्याच्यामध्ये विटकर आहे आणि ज्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख दिला आहे की ह्यांचं पाकिट बंद आहे, त्यामुळे ह्यांना बाजूला ठेवलेलं आहे आणि प्रमोशन पुढे गेले सर. हे सुरक्षा विभागाच्या बाबतीत का होत नाही? त्या सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांनाच तिथं पत्र दिलेलं आहे. ते सगळं सुद्धा सार्वजनिक झालेलं आहे, मीडियाला मिळालेलं आहे, मी टाकलेलं आहे. हे सर काय म्हणता येईल सर? काय म्हणजे मी हा शेवटचा तो DPCचा मुद्दा उपस्थित केला. आपल्याला मी यापूर्वी पण कल्पना दिली होती की DPC झालेली आहे, त्याचा अहवाल जो आहे त्या एका संबंधित जे काही कर्मचारी आहेत तर त्यांच्या बाबतीत काही न्यायालयीन प्रकरणं सुरू असल्या कारणाने ते शासन निर्देशानुसार जर कुठलं न्यायालयीन प्रकरण सुरू असेल तर तो अहवाल बंद पाकिटात ठेवला जातो जोपर्यंत त्यांची प्रक्रिया पुढं न्यायालयाची होत नाही तोपर्यंत. आणि त्या प्रकारे तो बंद पाकिटमध्ये ठेवण्यात आलेला आहे. त्यामुळे त्यांना आज रोजी कुठलंही प्रमोशन त्या ठिकाणी देण्यात आलेलं नाही. सर, माझा प्रश्न परत विचारतो मी, ती प्रक्रिया का थांबलेली आहे? ते 2 पदं भरली का नाहीत तुम्ही? असा माझा सरळ प्रश्न आहे. याच्यावर काय उत्तर आहे तुमचं? नाही, शासन निर्देशच तसे आहेत की जर इलिजिबिलिटीमध्ये ते बसत असतील, परंतु काही न्यायालयीन प्रकरणं असतील, DA असतील किंवा सस्पेन्शन इतर गोष्टींमुळे जर ते
त्यांना देता येत नसेल हम्म. तर ते पद सिनियरिटीत जर ते पहिल्या नंबरला असेल तर त्यांना ते पद तसंच ठेवावं लागतं त्यांचा निर्णय लागेपर्यंत साधारण 2 वर्षाच्या कालावधीपर्यंत. बरं, 2 पद आहेत. आपल्याला इतरांना भरता येत नाही कारण एलिजिबल ते असतात परंतु इतर प्रकरणांनी त्यांना म्हणजे ती जागा थोडक्यात थोडी व्याख्या ठेवावी बरं, लागते. अगदी बरोबर आहे. मी तुम्हाला म्हणतो त्याचे एलिजिबिलिटीबद्दल सुद्धा शंका आहे, ती सुद्धा तुमच्याच लोकांनी उपस्थित केलेली आहे. मी काय म्हणतो माहिती आहे का, शासन कमीत कमी तुमच्या अधिकाऱ्यांची तरी कॉग्निझन्स घेईल का नाही. तिथं ॲडिशनल कमिशनरांनी पत्र दिलेलं आहे की त्यांची डिग्री चुकीची आहे. त्यानंतर सुरक्षा विभाग प्रमुखांनी दिलेलं आहे. तर तोही विषय आहे. तर असं सगळं असताना मग दुसऱ्या प्रक्रियेमध्ये ओपन केलेलं आहे. तिथं त्यांचा 26वा नंबर आहे. मग 33मध्ये ते येतात, पण 33चं 33ची प्रमोशन झालेलं आहे. याचं मग दुसरं पद तरी का ओपन केलं नाही तुम्ही? एका दुसऱ्याला तर द्यायला पाहिजे. दुसऱ्या पदाच्या बाबत आपण जो मुद्दा उपस्थित केला तो थोडा आधी झालेला असावा मला त्याची माहिती घ्यावी लागेल. तर त्यांच्या त्या प्रमोशन बाबत मला आता सध्या माहीत नाही. ही प्रमोशन जे आहे सुरक्षा अधिकाऱ्याचं हे माझ्या जस्ट येण्याच्या आधी झालं असल्यामुळे मला त्याची क्लिअर आयडिया आहे. दुसऱ्याबाबत मला थोडी माहिती घ्यावी. बरं, आपण बरोबर, हरकत नाही. आता हे प्रजित नायर साहेब जे आले ना त्यांच्याकडे ते गेलं. आता ते ॲडिशनल कमिशनर म्हणून मी पवनीत मॅडमना सुद्धा सांगितलं होतं, ते सुद्धा त्यांना ट्रान्सफर करू शकतात. त्यांच्याकडनं सुद्धा मी ॲक्नॉलेजमेंट घेतलं आहे. याच्यावर मला लेखी उत्तर का मिळत नाही आहे? मला लेखी उत्तर मिळू द्या नाही याचं की असं असं कारणासाठी हे थांबलेलं आहे. मला सामान्य प्रशासनाकडे मिळू दे, कुणाकडे मिळू दे. मी तुमच्याकडे जो आलेलो आहे, तुमच्याकडे जो मी लेखी दिलेला आहे सर. तर मग अर्जाचे तुम्हाला लेखी उत्तर मिळणं अपेक्षित आहे. अपेक्षित आहे. मग निश्चितपणे कारवाई. त्याला सुद्धा इतके दिवस लागलेले आहेत. आयुक्त सुद्धा देत नाही आहेत. आणि आम्हाला त्यासाठी नागरिकांना आम्ही दोन्ही देत असतो. ते देण्याची कारवाई होतो. कधीपर्यंत मिळेल असं मला म्हणजे कळू शकेल एवढं मी विचारलं. नाही, आपल्या सध्या प्रकरण मला वाटतं आम्ही अतिरिक्त आयुक्तांकडे सादर केलं होतं ते. त्याची थोडी ट्रॅकिंग पहा तुम्ही आता कुठल्या याला परिस्थिती. तर त्याला सुद्धा बरेच दिवस झाले सर. माझं असं म्हणणे की काहीतरी म्हणजे सर आपल्याला उत्तर निश्चितपणे लवकर द्या. लवकर देऊ. साधारणतः मला सांगा, एक आठवडा धरू. येस आठवडा धरतो मी सर. उत्तर मिळेल. बरं सर, दुसऱ्या मुद्द्यावर येतो आता. म्हणजे महानगरपालिकेतर्फे मीडियामधनं आम्हाला एक गोपनीय पत्र मिळालं, ज्याच्यामध्ये असं लक्षात आलं की ही 9 जणांची लिस्ट आहे आणि ते लोक अधिकाऱ्यांना काही कारण नसताना येऊन त्रास देतात, काही चुकीची तक्रारी करतात. तर सामान्य प्रशासन, आणि त्यात माझं नाव आहे 9व्या नंबरवर. तर तुम्हाला याची कल्पना आहे का? पहिली गोष्ट म्हणजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे, आणि परत ते सुरक्षा रक्षक तोच अधिकारी. तर ह्याच्यामध्ये चौकशीची गरज आहे. म्हणजे हा जर विटकरांच्या केसच्या बाबतीत मी आहे ना, तर विटकरांच्या सहीचं हे पत्र आहे. तर याच्यावर मीडियामध्ये कसं आलं याच्यावर तुम्ही चौकशी करणार का किंवा आम्हाला विचारणार का? आपण जे विषय उपस्थित केलेला आहे गोपनीय पत्राबाबत सामान्य प्रशासन विभागातून कार्यवाही झालेली नाही. सुरक्षा विभागातून झाली असेल तर त्याबाबत मला कल्पना नाही. नाही, हे गोपनीय पत्र म्हणजे पण त्याचा संबंध असाही आहे की एका उपआयुक्त हे जे सुरक्षा विभागाच्या त्यांच्यावर एका महिलेने काहीतरी गैरप्रकार केला. आम्ही कधीही कुठल्याच गैरप्रकाराचं समर्थन करत नाही ह्याची तुम्हाला अगोदर कल्पना देतो. पण त्याचबरोबर आम्ही हेही म्हणतो की गैरप्रकार आहे का नाही तो अगोदर सिद्ध व्हायला पाहिजे. तुम्ही त्याच्यावर कारवाई केली का? आणि त्याच्या अनुषंगानेच मी हे म्हणतो आहे की पुढचं पाऊल हे महानगरपालिकेने उचललं आहे असं ते विटकर या अधिकाऱ्यानं त्या पत्रामध्ये लिहिलेलं आहे. ते पत्र तुम्हाला उपलब्ध नसेल तर मी तुम्हाला उपलब्ध करून देईन. त्याच्यावरही हे करा. आणि महानगरपालिका म्हणून आणि सामान्य प्रशासन हे सगळ्यांवर चाप बसवण्यासाठी असतं. तर त्यामध्ये माझं नाव त्यामध्ये घेतल्यामुळं मी व्यक्तिगत विचारतो आहे की तुमचा माझ्याबद्दल काय अनुभव आहे का? चांगला वाईट असेल तर ते दोन्ही मला सांगावा असं माझं म्हणणं आहे. तुमच्या बाबतीत माझा कधी वाईट अनुभव आला का? नाही, मला काही आपला वाईट हां, मग त्यांनी सगळ्या विभागांना पाठवलं आहे तर तुम्ही तसं त्यांना कळवलं असेल तर त्याच पद्धतीनं तुम्ही ह्याच्यावर लक्ष घालावं की आमचं नाव का आलं आहे त्याची जर तुम्ही चौकशी करून आम्हाला जर कळवलं तर बरं होईल. तुमच्या मी माहिती घेतो. आपण माहिती त्याबाबत मी माहिती घेतो. चालेल. धन्यवाद सर, नेहमीप्रमाणे. थँक्यू सर.